ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आज आहे शनिवार आणि रोजच्या प्रमाणेच आज पण मी जरा लवकरच उठलेले. आदिशला सुट्टी होती तरीसुद्धा उठले लवकर आणि आंघोळ वगैरे आवरून आता चहा बनवते. तर मी रात्री इडलीचं पीठ भिजत ठेवलेलं, तर हे पूर्णपणे छान असं फुगलं आहे. तर त्याला साईडला ठेवते आणि मग नंतर मग इडल्या बनवून घेईन, नाही तर डोसा बनवेन. तर इथं चहा पण उकळला आहे. आता चहा पिते आणि मग पुढची कामं आवरून घेते. तर इथे मी 2 फुलपात्र घेतले आहेत, कारण की मी आणि माझे मिस्टर दोघेही एकत्र चहा पितो. तर इथं मी छान असा चहा मस्त बनवला आहे. तर आता चहा पिऊन घेते आणि मग बोलूया पुढे. तर चहा पिऊन झाल्यावरती आता मी देवपूजा करून घेते. आमच्या दोघांपैकी कोणीही करतं. तर आज शनिवार होता, ते जरा झोपलेले, तर म्हणून मी देवपूजा आटपून घेतली. तर आमचं डोसा बनवायचं ठरलं आहे. तर मी आता इथे ह्याची आपलं सांबार आहे त्याची तयारी करून घेते आणि सांबार वगैरे बनवून, चटणी बनवून किंवा सांबाराची सगळी तयारी करून उकळून घेणार सगळं आणि चटणी बनवून घेऊन मग आम्ही परत भाजी आणायला जाणार आहे. कारण शनिवारी किंवा रविवारी जातो आम्ही मॅक्झिमम टाईम. सगळ्यांना सुट्टी असते, मग वेळ मिळतो जास्त. इथं आदिश पण उठलेला आणि त्याच्यामध्ये लुडबुड चाललेली की तर दिसत होतं ना कॅमेऱ्यामध्ये, तर ते बघायला आलेला. तर बऱ्यापैकी कामावरून आम्ही आता आलो आहे इकडं भाजी मार्केटमध्ये. तर इथं मोठं आमच्या घराच्या शेजारीच एक मोठं भाजी मार्केट आहे मोशीमध्ये. तर तिथे बऱ्यापैकी स्वस्त भाजी मिळते, पण जास्त घ्यावी लागते, अर्धा किलोच्या वरतीच. तर इथे बघू शकता, पहिल्यांदा आम्ही कांदे, बटाटे काय हवं ते घेणार, नंतर फ्रूट्स घेणार आणि मग भाजी वगैरे दुसरं काय पालेभाज्या वगैरे घ्यायच्या ते घ्यायला जाणार. तर इथं आदिशने सुद्धा मला खूप मदत केली बटाटे निवडायला. तर आम्ही आता आलो इथं फ्रूट्स घ्यायला. फ्रूट्स घेऊन आम्ही घरी गेलो. तर या ब्लॉगमध्ये मी एवढंच दाखवलं आहे, कारण लेंथ पण खूप वाढत होती. तर याचा पुढचा पार्ट मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की पहा आणि तुमच्या कमेंट मला कळवा की तुम्हाला आवडतात की नाही हे ब्लॉग. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.